Hello guys, welcome to Yashodhara Junior College Arts Commerce Science, and my name is Suhas Sudansiham, and I have to teach a subject of physics. So today we have to learn a new chapter. That chapter's name it is gravitation. मराठीमध्ये त्याला आपण म्हणतो गुरुत्वाकर्षण. ठीक आहे. आता आपल्याला ह्या चॅप्टरमध्ये डायरेक्ट आन्सर टू क्वेश्चन सगळे पॉईंट बघायचे डायरेक्टली, त्यामुळे तुम्हाला सोपं जाईल. बघा फर्स्ट क्वेश्चन काय बघा, स्टेट अँड एक्सप्लेन द न्यूटन्स लॉ ऑफ ग्रॅव्हिटेशन. तुम्हाला काय करायचं आहे, न्यूटन्स लॉ ऑफ ग्रॅव्हिटेशनचं काय करायचं आहे, एक्सप्लेन करायचं आहे. स्टेट अँड एक्सप्लेन काय बघा, तर न्यूटन्स लॉ ऑफ ग्रॅव्हिटीबद्दल तुम्हाला माहिती असेल की पृथ्वीवर कोणतीही वस्तू जर हवेत फेकली तर ती काय होते, जमिनीवर येते. म्हणजेच पृथ्वीवर असा कुठला तरी एक फोर्स आहे की ज्यामुळे ती वस्तू वर फेकल्यानंतर काय ती फॉल ऑन द अर्थ सरफेस होते. म्हणजेच त्याला काय म्हणतो आपण, तर गुरुत्वाकर्षण, इंग्लिशमध्ये म्हणतात ग्रॅव्हिटेशन. तर हा इन्व्हेन्शन ग्रॅव्हिटेशनचा कोणी लावला, तर न्यूटन्सने लावला. म्हणून दॅट्स वाय इट इज कॉल्ड ॲज न्यूटन्स लॉ ऑफ ग्रॅव्हिटेशन. देन अगेन वन सायंटिस्ट विल हॅव कम in few years. So that scientist name it is Aryabhat it is also says every body is fall on the earth surface, means some energy is present to the earth surface, means every particle or every object fall on the earth surface, means some energy is present on the earth surface. So that is nothing but it is gravity. So Aryabhat again it is says that that is one type of energy, or it is called as gravitation. It is one type of energy. So Newtons always say that gravitational force, means gravitation it is one type of force. So gravitation force. So state and explain the Newton's law of gravitation. न्यूटन्सचं काय म्हणणं होतं की एव्हरी पार्टिकल ऑफ मॅटर. आता बघा इथे देर आर टू पार्टिकल्स आहेत, M1 M2, which has force of attraction or repulsion. Every particle of matter force is directly proportional to product of their masses. म्हणजे हे M1 M2 मध्ये काय होईल, एक तर अट्रॅक्शन तर होईल किंवा रिपल्शन तर होईल. दोन पार्टिकलमध्ये जर अट्रॅक्शन झाला, दोन पार्टिकलमध्ये जे काय डिस्टन्स आहे ते काय दाखवतो आपण, तर आरने दाखवतो. आणि दोन पार्टिकल काय आहे ते M1 M2 आहेत. एव्हरी युनिवर्समध्ये काय आहे, एव्हरी पार्टिकल ऑफ मॅटर इज अट्रॅक्ट. प्रत्येक पार्टिकल जो आहे मॅटरमध्ये काय होतो, अट्रॅक्ट होतो. पण त्यासाठी काय लागतो, तर फोर्स लावतो. एव्हरी पार्टिकल ऑफ मॅटर इज अट्रॅक्ट. फोर्स जो आहे तो मासेसला कसा असतो, डायरेक्टली काय असतो, प्रपोर्शनल असतो. म्हणजे फोर्स वाढला तर मास दोन्ही एकमेकाला काय होतील, पार्टिकल्सचं मास आहे, पार्टिकल्स आहेत आणि दोन्ही एकमेकाला काय होतील, अट्रॅक्ट होतील. दोन पार्टिकलमध्ये डिस्टन्स काय आर आहे. म्हणून फोर्स इज डायरेक्टली प्रपोर्शनल टू प्रोडक्ट ऑफ देअर मासेस अँड इनव्हर्सली प्रपोर्शनल टू स्क्वेअर ऑफ डिस्टन्स बिटवीन देम. म्हणजे फोर्स हा इनव्हर्सली प्रपोर्शनल असतो कुणाला, डिस्टन्सला. म्हणजे दोन गॅपमधला जर फोर्स जर वाढला, ठीक आहे, फोर्स वाढला म्हणजे डिस्टन्स कमी झाला, फोर्स कमी झाला की डिस्टन्स काय झाला, वाढला. इनव्हर्सलीमध्ये एक क्वांटिटी वाढली की दुसरीसुद्धा काय होते, वाढते. डायरेक्टमध्ये एक वाढले की दुसरीसुद्धा काय होते, वाढते. प्रपोर्शनलिटी काढली, प्रपोर्शनलिटीमध्ये पहिल्यांदा घेतलं M1 M2 अपॉन आर स्क्वेअर, F इज इक्वल टू. आता प्रपोर्शनलिटी काढली टेकिंग कॉन्स्टंट प्रपोर्शनलिटी. सो G इज इक्वल टू, सो F इज इक्वल टू G M1 M2 अपॉन आर स्क्वेअर. G इट स्टँड्स फॉर युनिव्हर्सल ग्रॅव्हिटेशनल कॉन्स्टंट. आणि आर म्हणजे काय, दोन पार्टिकलमधलं डिस्टन्स. सो वेअर G इट इज कॉन्स्टंट प्रपोर्शनॅलिटी. G इट इज सेज दॅट कॉन्स्टंट प्रपोर्शनॅलिटी, और इट इज कॉल्ड ॲज युनिव्हर्सल ग्रॅव्हिटेशनल कॉन्स्टंट. म्हणजेच काय आहे, युनिव्हर्सलचं ग्रॅव्हिटेशनल कॉन्स्टंट आहे. G इट स्टँड्स फॉर युनिव्हर्सल ग्रॅव्हिटेशनल कॉन्स्टंट. जी काय युनिव्हर्सल ग्रॅव्हिटेशनल कॉन्स्टंट आहे. आणि स्मॉल जी आहे ते आपलं काय आहे, अर्थची ग्रॅव्हिटी आहे. लक्षात ठेवा, अर्थ त्या ग्रॅव्हिटीची जी कितीनी फॉल होते कुठलीही वस्तू, तर ती जी फॉल होणारी वस्तू आहे, कोणतीही वस्तू जी फॉल होते, तर ती G इज इक्वल टू 9.8 मीटर पर सेकंड स्क्वेअर. 9.8 मीटर पर सेकंड स्क्वेअरने काय होते, वस्तू फॉल होते. पृथ्वीवर कुठेही गेलं तर एवढीच एनर्जी लागते त्याच्यासाठी. तर काय केलं बघा, G इट इज ए कॉन्स्टंट प्रपोर्शनॅलिटी. सो इथं काय केलं, F इज इक्वल टू G M1 M2 अपॉन आर स्क्वेअर. G कॅल्क्युलेट केलं आपण, G जर कॅल्क्युलेट केलं तर काय येणार, F आर स्क्वेअर अपॉन M1 M2. किंवा फोर्स जो आहे, फोर्सचा प्रमाण काय, F इज इक्वल टू G M1 M2 अपॉन आर स्क्वेअर. जी काय युनिव्हर्सल ग्रॅव्हिटेशनल कॉन्स्टंट. आणि युनिव्हर्सल ग्रॅव्हिटेशनल कॉन्स्टंटची व्हॅल्यू काय, 6.67 × 10⁻11 न्यूटन मीटर स्क्वेअर पर kg स्क्वेअर. जीची व्हॅल्यू आहे. आपल्याला काय काढायचं होतं, न्यूटन्स लॉ ऑफ ग्रॅव्हिटेशनमधलं फोर्स काढायचा होता. सो दॅट इज फोर्स. आता काय करायचं बघा, स्टेट SI युनिट अँड डायमेन्शन ऑफ युनिव्हर्सल ग्रॅव्हिटेशनल कॉन्स्टंट. बुकमधला सेकंड क्वेश्चन आहे, त्याचा आन्सर आहे. तुम्हाला ग्रॅव्हिटेशनल कॉन्स्टंट हे Gचं काय करायचं, SI युनिट काढायचं. G आता बघा हे इक्वेशनमध्ये तसंच राहिला. F हा
आर हा न्यूमरेटरचा कुठे गेला डिनॉमिनेटरला, म्हणजे एफ आर स्क्वेअर न्यूमरेटरचा M1 M2 कुठे गेला डिनॉमिनेटरला, म्हणजे एफ आर स्क्वेअर M1 M2. फोर्सचा फॉर्म्युला तर मी शिकवला आहे डायमेन्शन ॲनालिसिसमध्ये. M1L1T-2 आर स्क्वेअर म्हणजे काय डिस्टन्स आहे M⁻²2 L⁻²2, आर म्हणजे काय लेंथ L⁻²2 आणि M1 M2 काय L⁻²2 M⁻²2. मास काय येणार 2 येणार. आता बघा M0 म्हणजे M1 M1 सो M हे -2 +2 वर जाऊन काय झालं -2 आणि +1 काय झालं -1 म्हणजे काय येणार इथं M-1 L1 L2 म्हणजे किती आलं इथं L3, खाली तर L0 आहे म्हणजे L3 आणि T-2 म्हणजे इथं पुढं काय नाही आहे म्हणजे जाणार T-2 म्हणजे ग्रॅव्हिटेशनल कॉन्स्टंटचं ॲनालिसिस काय डायमेन्शन M-1 L3 T-2. पुढे बघा ऑब्टेन द रिलेशन बिटवीन युनिव्हर्सल ग्रॅव्हिटेशनल कॉन्स्टंट अँड ग्रॅव्हिटेशनल ॲक्सेलरेशन ऑन द सरफेस ऑफ द अर्थ. म्हणजेच काय ग्रॅव्हिटेशनल कॉन्स्टंट कॅपिटल G आणि स्मॉल g म्हणजे पृथ्वीची जी ग्रॅव्हिटी आहे, हे बघा पृथ्वीची जी ग्रॅव्हिटी आहे ती आपण स्मॉल g ने दाखवतो. ती किती आहे तर दॅट इज 9.8 मीटर/सेकंद². आणि पृथ्वीच्या बाहेर जर गेलो तुम्ही, पृथ्वीच्या बाहेर म्हणजे युनिव्हर्समध्ये, तर तिथली जी ग्रॅव्हिटी आहे ती जी आहे युनिव्हर्सल ग्रॅव्हिटेशनल दॅट इज 6.67 10⁻11 Nm²/kg². युनिव्हर्समधली ग्रॅव्हिटी किती आहे एवढी आहे. आणि पृथ्वीवरची जी काही ग्रॅव्हिटी आहे आपली ती किती आहे 9.8 मीटर/सेकंद². युनिव्हर्समध्ये गेली की एवढी ग्रॅव्हिटी येणार आणि अर्थमध्ये आले की एवढी ग्रॅव्हिटी येणार. ठीक आहे, तर हे काय झालं तुमचं, तर ग्रॅव्हिटेशनल फोर्स म्हणजे हे जे काय M म्हणजे काय, आता इथं डायग्राममध्ये दाखवले बघा, हे अर्थ आहे. अर्थच्या ऑब्जेक्टच्या ठिकाणी जो मास असेल, अर्थचं मास काय आहे तर ते इट इज डिनोटेड बाय कॅपिटल M. इट इज द मास ऑफ द अर्थ. ठीक आहे, आर म्हणजे काय इट इज द रेडियस ऑफ अर्थ. अर्थचं काय असेल रेडियस. अर्थ सरफेसपासून डिझायर हाईटवर गेले की ते स्मॉल ऑफ ऑब्जेक्ट, त्याच्यासाठी लागणारी हाईट h. स्मॉल r इज इक्वल टू r + h. आर म्हणजे काय तुमचं रेडियस अर्थ सरफेसपासूनचं आणि h म्हणजे काय डिझायर हाईट. ठीक आहे, आणि स्मॉल a म्हणजे काय ते मासचं ऑब्जेक्ट आहे. बघा ग्रॅव्हिटेशनल फोर्स इज इक्वल टू वेट ऑफ बॉडी म्हणजे त्या माणसाची जी काही बॉडी आहे mg, म्हणजे अर्थ सरफेसपासून डिझायर हाईटवर गेलं तर तुमचं M × G म्हणजे मास इंटू ग्रॅव्हिटी, त्याची काय होणार mg येणार. सो Gmm/r². ग्रॅव्हिटेशनल फोर्सचा फॉर्म्युला काय Gmm/r². G काय युनिव्हर्सल ग्रॅव्हिटेशनल कॉन्स्टंट आहे पृथ्वीच्या बाहेरचं. कॅपिटल M म्हणजे काय मास ऑफ द अर्थ, स्मॉल m मास ऑफ बॉडी आणि r² काय रेडियस ऑफ अर्थ. M म्हणजे काय त्या मास ऑफ ऑब्जेक्टचं आणि G म्हणजे काय त्या ऑब्जेक्टला खाली ओढणारी ग्रॅव्हिटी. M काय झालं याच्यामध्ये गेट कॅन्सल, म्हणजे हे काय झालं इंडिपेंडंट ऑफ मास. म्हणजे पृथ्वीवर कोणत्याही कितीही वेटचं ऑब्जेक्ट असू द्या किंवा कुठलीही वस्तू असू दे, ती एकाच स्पीडनी अर्थ सरफेसवर फॉल डाऊन होते. म्हणूनच 9.8 काय कॉन्स्टंट आहे. ह्या स्पीडनी काय होती तुमची बॉडी काय होती अर्थ सरफेसवर फॉल होते. कॉन्स्टंट स्पीड 9.8नी काय होते फॉल डाऊन होते. M काय झालं गेट कॅन्सल म्हणजे इंडिपेंडंट ऑफ मास. Gmm/r². G तसंच राहिला. Gm r² न्यूमरेटरचा कुठे गेला डिनॉमिनेटरला, इथे डिनॉमिनेटरला आला. ठीक आहे, डिनॉमिनेटरला आला आणि पुढं काय आहे G. सो G इज इक्वल टू काय आहे Gm म्हणजे DM आणि r² न्यूमरेटरचा कुठे गेला डिनॉमिनेटरला म्हणजे G इज इक्वल टू Gm/r². आता नेक्स्ट क्वेश्चन काय बघा, वाय इट इज नेसेसरी टू मिनिमम 2 स्टेज ऑफ रॉकेट लॉन्च ऑफ सॅटेलाइट इन ए सर्क्युलर ऑर्बिट. रॉकेट जो लॉन्च होतो सर्क्युलर ऑर्बिटमध्ये हा मिनिमम 2 स्टेजमध्येच का फायर्ड होतो. म्हणजे रॉकेट म्हणजेच काय किंवा सॅटेलाइट आहे बघा. सॅटेलाइट म्हणजे तुम्हाला माहिती की ज्याच्यापासून आपल्याला वेदर रिपोर्ट्स मिळतो किंवा दुसऱ्या देशामधलं ॲक्टिव्हिटीज आहेत, मिलिटरी ॲक्टिव्हिटीज असतात ते आपल्याला मिळतात. तर ते आपल्याला कशा थ्रू मिळतात तर ह्या सॅटेलाइट थ्रू मिळतात. त्यालाच म्हणतात मराठीमध्ये उपग्रह. तर उपग्रह थ्रू आपल्याला काय मिळते ती माहिती मिळते. मग 2 स्टेजमध्येच का फायर्ड करतात, एक स्टेजमध्ये फायर्ड केलं तर काय होईल त्याच्यासाठी आपण काय करू, हे सगळं एक्सप्लेनेशन आहे, हे सगळं डायग्राममध्ये बघू. तर इनिशियली
बघा मिनिमम टू स्टेज ऑफ सॅटेलाईट म्हणजेच काय म्हणले बघा. तर इथं काय बघा, ही अर्थ आहे, तुमची अर्थ आहे आणि हे अर्थच्या बाजूला जे डॉटेड लाईननी दाखवलेलं आहे ते काय ग्रॅव्हिटेशनल इन्फ्लुएन्स आहे. बघा जर फर्स्ट स्टेजमध्ये जर सॅटेलाईट फायर्ड केला, इथं आला सॅटेलाईट, हा सॅटेलाईट आहे आणि इथून काय झाला, इथं आला. सो ओनली वन स्टेज बिकम्स फायर्ड ऑफ द अर्थ सरफेस टू डिझायर्ड हाईट, देन सॅटेलाईट फॉल ऑन द सरफेस. म्हणजे सॅटेलाईट काय होईल, अर्थ सरफेसवर काय होईल, फॉल होईल. म्हणून काय करतो आपण जनरली टू स्टेजमध्ये काय करतो, फॉल करतो. बघा when satellite it is traveled from the earth surface to desired height, so here first stage of that satellite becomes detached. म्हणजे अर्थ सरफेसपासून डिझायर्ड हाईटवर गेल्यानंतर त्याची जी काही फर्स्ट स्टेज आहे म्हणजे फर्स्ट पार्ट आहे ते काय होतं, डिझायर्ड होतं, डिटॅच होतं म्हणजे कट होतो. आणि in lower end we have to fire the fuel or use of fluid. That's why that satellite it is traveled the opposite direction of gravity. म्हणजे इथं खालच्या बाजूने फ्युएल असल्यामुळं, खालच्या बाजूला फ्युएलमुळं इथं काय होतं, फायर होतं म्हणजे आग लागते. आग लागल्यामुळे काय होतं, प्रेशर क्रिएट होतं. इथं प्रेशर क्रिएट झाल्यामुळे काय झालं, तुमचं सॅटेलाईट काय होतं, अर्थ सरफेसपासून डिझायर हाईटवर जातो. आता ग्रॅव्हिटेशनल इन्फ्लुएन्सच्या बाहेरच जाणार, आतमध्ये राहिलं तर तो काय होतो, फॉल डाऊन होतो अर्थ सरफेसला. सो दॅट्स वाय सॅटेलाईट इट इज गोज फ्रॉम अर्थ सरफेस टू डिझायर हाईट. देन युअर फर्स्ट स्टेज बिकम डिटॅच. त्यावेळेस काय होतं, पहिला पार्ट आहे तो कट होतो आणि अर्थ सरफेसवर पडतो किंवा अर्थ सरफेसमध्ये जातो निघून. त्यानंतर काय झालं, देन बाय युझिंग रिमोट कंट्रोलचा वापर करून हा सॅटेलाईट काय होतो, हा टर्न डिग्री 90 डिग्रीमध्ये काय केला जातो, टर्न केला जातो. 90 डिग्रीमध्ये टर्न केल्यानंतर काय झालं, देन युअर सेकंड स्टेज बिकम फायर. सो दिस इज फर्स्ट स्टेज म्हणजे कुठं आला, इथं आला. आणि देन युअर हिअर सेकंड स्टेज म्हणजे सेकंड स्टेज काय होते, फायर होते. देन सॅटेलाईट रिव्हॉल्व्स अराउंड द सर्क्युलर मोशन इन द अर्थ ग्रॅव्हिटेशनल फील्ड. अर्थ ग्रॅव्हिटेशनल फील्डच्या भोवती तो सॅटेलाईट काय होतो, तर सर्क्युलरली काय होतो, रिव्हॉल्व होतो. सो दॅट्स वाय आपण काय करतो, टू स्टेजमध्ये काय करतो, तो फायर करतो. ठीक आहे. सो हे झालं तुमचं त्या क्वेश्चनचं आन्सर. बाकीचं जे आहे तो आपण नेक्स्ट लेक्चरला बघू. थँक्यू.